पत्रकार मोहन गारे यांनी वनव्याच्या भीषणतेकडे वेधले लक्ष. जीवाची पर्वा न करता प्रशासनापर्यंत पोहोचवला आगीचा धोका. माळशेज घाट परिसरातील सावर्णे येथील डोंगराळ भागात लागलेल्या भीषण वनव्याने परिसरातील वनसंपदा जळून खाक झाली असून वन्यजीवांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. या भीषण परिस्थितीत पत्रकार मोहन गारे आणि स्थानिक युवक देवराम कोरडे यांनी जीवाची जोखीम पत्करत घटनास्थळी पोहोचून वनव्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात भीषण वणवा पेटला असून जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. धुराचे मोठे लोट, धगधगणारे ज्वाळा आणि जीवघेण्या परिस्थितीतही मोहन गारे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती कॅमेऱ्यात कैद केली. तसेच निसर्गाची होत असलेली हानी लक्षात घेऊन त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधत परिस्थितीचे गांभीर्य मांडले. धुरामुळे श्वास घेणे कठीण होत असताना आणि आगीच्या ठिणग्या अंगावर पडत असतानाही त्यांनी आपले कर्तव्य सुरू ठेवले. त्यांच्या या धाडसामुळे वन विभागाला तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास मदत झाली. मोहन गारे यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून संकट काळात पत्रकारितेची जबाबदारी काय असते याचे उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.